नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं पडदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 26 जुलै 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी नवीन असताल, सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला या ठिकाणी बिलकुल विसरू नका. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? महिला T20 इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक धावा करणारी भारतीय महिला खेळाडू कोण बनलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, स्मृती मंधाना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. आणि हां, अजून एक आनंदाची गोष्ट, जसं की काल मी तुम्हाला सांगितलं होतं की कमीत कमी 3000 मुलींनी तर या ठिकाणी लाईक करण्याचा प्रयत्न करा. माझे वडिलांना सुद्धा या ठिकाणी प्रश्न पडला की आज अचानक व्हिडिओचं जे काही लाईकचा रेशो आहे तो अचानक कसं काय वाढला, परंतु त्यांना मी हे नव्हतं सांगितलं की मी तुम्हाला म्हटलं आहे की या ठिकाणी लाईक करण्याचा प्रयत्न करा. काही हरकत नाही. आज या ठिकाणी हे तुम्ही जे काही 3000 लाईक कंप्लीट केलेलं आहे, मनापासून मी तुमच्या सर्वांचं विद्यार्थ्यांचं मी आभार मानतो. या ठिकाणी मला सुद्धा खूप चांगलं वाटलं की बाबा 10 तासामध्ये 3000 लाईकचा टप्पा ओलांडला. काही हरकत नाही. एवढा 1-2 महिने आपण 3000 लाईक वरतीच कन्सिस्टन्सी मेंटेन करू, बरोबर की नाही? लाईक मध्ये सुद्धा कन्सिस्टन्सी मेंटेन करणं महत्त्वाचं आहे. 1-2 महिने झालं की त्याच्यानंतर आपण 5000 लाईकचं टार्गेट ठेवूया. काही हरकत नाही. ठीक आहे, पहिला प्रश्न लिहून घ्या. या ठिकाणी मी बऱ्याच वेळेला सांगतो, फक्त व्हिडिओ बघत बसायचं नाही, वही पेन घेऊन बसायचं. प्रलय क्षेपणास्त्र नावाचं एक मिसाईल आहे, ते कोणत्या संस्थेने विकसित केलं आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फॉर DRDO हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मला फक्त मग कमेंट करून सांगा, हे जे काय प्रलय क्षेपणास्त्र आहे याची जे काही या ठिकाणी कॅपॅसिटी आहे किंवा याची जी काही मारक क्षमता आहे, रेंज ती किती आहे, एवढंच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. प्रलय क्षेपणास्त्र असं या क्षेपणास्त्राचं नाव आहे. कोणी डेव्हलप केलं आहे? DRDOने. तर लगेच आपण DRDO बद्दल चर्चा करूया. फुल फॉर्म लिहून घ्या. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, मराठीमध्ये म्हणता येईल संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, ज्याची स्थापना 1958ला झाली. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. अध्यक्ष आहेत डॉक्टर समीर व्ही कामत आणि जबाबदार मंत्रालय, रिस्पॉन्सिबल मिनिस्ट्री आहे संरक्षण मंत्रालय, डिफेन्स मिनिस्ट्री. आणि संरक्षण मंत्रालयाचे या ठिकाणी केंद्रीय कोण आहेत? तर त्यांचं नाव आहे राजनाथ सिंग. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. न्यूकॅसल रोगाच्या प्रकरणानंतर अलीकडेच कोणत्या देशाने प्राण्यांच्या आरोग्यासाठी, ॲनिमल हेल्थसाठी आणीबाणी घोषित केलेली आहे, इमर्जन्सी डिक्लेअर केलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ब्राझील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, 2 पॉईंट लिहून घ्या. पोल्ट्री फार्मवरील न्यूकॅसल रोगाच्या प्रकरणामुळे प्राण्यांच्या आरोग्यासाठी ही इमर्जन्सी लागू करण्यात आली आहे. पॅरामिक्सो या व्हायरसमुळे होणारा न्यूकॅसल रोग पक्ष्यांच्या श्वसन, मज्जासंस्थेवर आणि पचनसंस्थेवरती परिणाम करत आहे. जसं आपल्या या ठिकाणी मानवामध्ये कोरोना नावाचा रोग आला होता, तशाच प्रकारे हा प्राण्यांमध्ये या ठिकाणी इम्पॅक्ट करणारा रोग आहे. पर्याय क्रमांक सी, ब्राझील या देशाने प्राण्यांच्या आरोग्यासाठी आणीबाणी घोषित केलेली आहे. ब्राझील कोणत्या कॉन्टिनेंटमध्ये हा देश येतो? तर दक्षिण अमेरिका या खंडामध्ये हा देश येतो. नवीन अध्यक्ष कोण आहेत? लुईज इनासियो लुला दा सिल्वा. राजधानी आहे ब्राझिलिया आणि चलन वापरलं जातं ब्राझिलियन रिअल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. जुलै 2024 मध्ये ओडिसा सरकारने बिजू पटनायक क्रीडा पुरस्काराचे नाव बदलून काय ठेवलेलं आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ओडिसा राज्य क्रीडा सन्मान असं त्याचं नाव बदलून ठेवण्यात आलं आहे. नवनिर्वाचित भाजप सरकारने बिजू पटनायक क्रीडा पुरस्काराचे नाव बदलले आहे आणि ते बदलून आता या ठिकाणी ओडिसा राज्य क्रीडा सन्मान असं या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. ओडिसा ज्या राज्याची स्थापना 1 एप्रिल 1936ला झाली. मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी, राज्यपाल आहेत रघुवर दास आणि राजधानी आहे भुवनेश्वर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, भितरकनिका, सिमिलीपाल आणि नंदनकनन. आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत, हिराकूड, मंदिरा, काला आणि इंद्रावती. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 या 33व्या संस्करणामध्ये महाराष्ट्र राज्यातील किती खेळाडू याच्यामध्ये या ठिकाणी सहभागी असणार आहे? चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. लक्षात ठेवा, महाराष्ट्रातील 5 प्लेयर्सचा खेळाडूंचा याच्यामध्ये समावेश असणार आहे. यांनी कोणते पदक जिंकले याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. लिहून घ्या मग. महाराष्ट्रातील हे धुरंधरांची नावे काय आहेत? पहिले आहेत प्रवीण जाधव, जे की तिरंदाजी या खेळाशी या ठिकाणी संबंधित आहेत. दुसरे आहेत अविनाश साबळे, स्टिपलचेज याच्याशी संबंधित आहेत. तिसरे आहेत सर्वेश कुमार, या ठिकाणी माफ करा सर्वेश कुशारे असं त्यांचं नाव आहे, उंच उडी या खेळाशी संबंधित आहेत. चौथे आहेत आपले चिराग शेट्टी, बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत. आणि पाचवे आहेत स्वप्नील कुसळे, हे या ठिकाणी रायफल शूटिंग या खेळाशी संबंधित आहेत, या स्पोर्ट्सशी संबंधित आहेत. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. प्रवीण जाधव, अविनाश साबळे, सर्वेश कुशारे, चिराग शेट्टी आणि स्वप्नील कुसळे. क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणती स्पेस एजन्सी एपोफिस लघुग्रहाचा अभ्यास करणारी दुसरी एजन्सी ठरणार आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. ESA. तुम्ही म्हणताल सर ESA म्हणजे काय? युरोपियन स्पेस एजन्सी. ही या ठिकाणी स्पेस एजन्सी काय ठरली आहे? तर एपोफिस लघुग्रहाचा स्टडी करणारी दुसरी एजन्सी ठरलेली आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. युरोपियन स्पेस एजन्सी एपोफिस लघुग्रहाचा अभ्यास करण्यासाठी एक मोहीम सुरू करणार आहे. हे जे काही ESA आहे 2029 मध्ये पृथ्वीच्या अगदी जवळून जाणारा लघुग्रह एपोफिसचा अभ्यास करण्यासाठी मोहीम सुरू करणार आहे. लघुग्रहाचा अभ्यास करण्यासाठी अंतराळ मोहीम सुरू करणारे ESA हे या ठिकाणी दुसरी सर्वात मोठी अंतराळ संस्था बनणार आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. IOC इंटरनॅशनल ऑलिम्पिक समिती म्हणजेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती यांच्याद्वारे ऑलिम्पिक ऑर्डर कोणाला प्रदान केला जाणार आहे? पर्याय क्रमांक सी. अभिनव बिंद्रा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, हे खेळाडू जे काय आहेत अभिनव बिंद्राजी हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. या ठिकाणी यांच्यावरती हमखास प्रश्न बघायला भेटणार आहे. लिहून घ्या. 10 ऑगस्ट रोजी पॅरिसमध्ये होणाऱ्या 142व्या IOC अधिवेशनादरम्यान ते अधिकृतपणे त्यांच्याकडे सुपूर्द केलं जाणार आहे. ऑलिम्पिक चळवळीतील उत्कृष्ट सेवेबद्दल अभिनव बिंद्रा यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदका विजेता म्हणून यांना ओळखलं जातं. नेमबाजी या खेळाशी संबंधित आहेत. उत्तराखंड राज्यातील खेळाडू आहेत. 2008चं जे ऑलिम्पिक झालं त्याच्यामध्ये यांनी गोल्ड मेडल पटकावलेलं आहे. 2008चे जे काय या ठिकाणी वर्ल्ड चॅम्पियनशिप झाल्या, जागतिक स्पर्धा झाल्या, त्याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी सुवर्णपदक पटकावलेलं आहे. CWG म्हणजे कॉमनवेल्थ गेमचे जे काय झाले 2002 मध्ये असू द्या, 2006 मध्ये असू द्या, 2010 मध्ये असू द्या आणि 2014 मध्ये असू द्या, 2002, 6, 10 आणि 14 या सर्वांमध्ये या ठिकाणी गोल्ड मेडल यांनी पटकावलेलं आहे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. अभिनव बिंद्रा यांच्या संदर्भात उत्तराखंड राज्याशी संबंधित आहेत आणि नेमबाजी या खेळाशी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. दरवर्षी कारगिल विजय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर आजच्या दिवशी 26 जुलैला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करतो. 2 पॉईंट लिहून घ्या. दरवर्षी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. 1999च्या कारगिल युद्धातील भारताच्या अपवादात्मक विजयाचे स्मरण म्हणून या दिवसाला खूप अत्यंत महत्त्व आहे. हा दिवस भारतीय सैनिकांच्या शौर्य आणि बलिदानाची एक गंभीर आठवण आहे, ज्यांनी शौर्याने या ठिकाणी संरक्षण दिलं होतं आपल्या संपूर्ण प्यारा भारताला. ठीक आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, जुलै महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जुलैला भरपूर दिवस असतात. राष्ट्रीय डॉक्टर दिवस, राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, चार्टर्ड अकाउंटंट दिवस, GST दिवस, वसंतराव नाईक जयंती, महाराष्ट्र कृषी दिवस आणि SBIचा स्थापना दिवस. त्यानंतर 2 जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस, 3 जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस. या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी असतो आंतरराष्ट्रीय सहकार दिवस. यावर्षी पहिल्या शनिवारी या ठिकाणी तारीख आहे 6 जुलै. मग 6 जुलै 2024ला यावर्षी आपण आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून साजरा करणार आहोत. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस, 12 जुलै जागतिक मलाला दिवस, 17 जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस, 18 जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस, 20 जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस, 23 जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती, 26 जुलै कारगिल विजय दिवस, 28 जुलै
जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि शेवट एक आहे 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये खेलो इंडिया या एकट्या उपक्रमासाठी किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए तब्बल 900 कोटी रुपयांची या ठिकाणी तरतूद शिफारस करण्यात आलेली आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी 2024-25च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये देशातील एकूण खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी, लक्षात घ्या, देशातील एकूण खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी जवळपास 3,442 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याच्यापैकी म्हणजे आउट ऑफ 3,442 कोटी 900 कोटी रुपये खेलो इंडिया उपक्रमासाठी राखून ठेवण्यात आलेले आहेत. यामागील आर्थिक वर्षातील 880 कोटी रुपये या ठिकाणी तरतूद करण्यात आली होती. ती रक्कम आता 20 कोटीने काय केलेली आहे? इन्क्रीज केलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. ईशान्य भारतातील पहिले सांस्कृतिक युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून चरई देव मैदम हे नाव देण्यात आलेलं आहे. तर हे जे काय चरई देव मैदम आहे हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर पर्याय क्रमांक डी आसाम राज्याच्या अंतर्गत स्थित आहे. 3 पॉईंट लिहून घ्या. नवी दिल्ली येथे झालेल्या जागतिक वारसा समितीच्या 46व्या सत्रामध्ये या प्रतिष्ठित नामांकनाची घोषणा करण्यात आलेली आहे. चरेदेव मैदाम हे काय आहे? अहोम राजवंशाचे प्राचीन दफनभूमी आहे. पूर्वी ईशान्य भारताने युनेस्कोच्या 2 नैसर्गिक वारसा स्थळांचा गौरव केला होता. त्याच्यामध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यान होतं आणि मानस राष्ट्रीय उद्यान होतं. बऱ्याच वेळेला एक्झाममध्ये हे देखील विचारलं जातं की बाबांनो काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी आहे किंवा मानस राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यातील आहे? तर तेव्हा योग्य उत्तर असणार आहे आसाम. आसाम ज्या राज्याची स्थापना 26 जानेवारी 1950 ला झाली. मुख्यमंत्री आहेत हिमंता बिस्वा शर्मा, राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया आणि राजधानी आहे दिसपूर. 5 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काझीरंगा, मानस, टिब्रो-सैखोवा, रायमोना आणि देहिंग पटाई आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत पगलडिया आणि सुबानसिरी. पुढचा प्रश्न क्रमांक 9. PR श्रीजेशने नुकतीच या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो निवृत्ती जाहीर केलेली आहे, रिटायरमेंट जाहीर केलेली आहे. तर हे जे काही PR श्रीजेश आहेत ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? 100% हा प्रश्न विचारला जाणार. हॉकी या खेळाशी हे संबंधित आहेत. 2-3 पॉईंट लिहून घ्या. भारतीय फील्ड हॉकी खेळाडू होते. केरळ राज्याला बिलॉंग करतात. श्रीजेशला देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान खेलरत्न पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आला आहे. भारताचा अनुभवी गोलकीपर PR श्रीजेश पॅरिस ऑलिम्पिक नंतर आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्त या ठिकाणी होणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11. नीती आयोगाने अलीकडेच ग्लोबल साऊथ इनोव्हेशन प्रोग्रामसाठी कोणासोबत सहकार्य केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक बी विपो, WIPO हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. विपो ज्याचा फुल फॉर्म वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन, जागतिक बौद्धिक संपदा संघटना असं मराठीमध्ये म्हणता येईल, ज्याची स्थापना 14 जुलै 1967 ला झाली. मुख्यालय आहे जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी आणि प्रमुख आहे डॅरेन तांग, ज्याला या ठिकाणी डायरेक्टर जनरल म्हणजेच महासंचालक म्हणून देखील या ठिकाणी ओळखता येईल. शेवटचा प्रश्न. हवामान मंत्री क्रिस्टन मिशेल यांना एस्टोनियाच्या संसदेने देशाचा पुढील पंतप्रधान म्हणून मान्यता दिलेली आहे. तर एस्टोनिया हा टिंबटिंब मधील एक देश आहे. तर पर्याय क्रमांक ए उत्तर अमेरिका मधील हा देश आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न. टिंबटिंबचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पूर्वोदय योजना जाहीर करण्यात आलेली आहे. दक्षिण पूर्व प्रदेश, पूर्वेकडील प्रदेश, उत्तर पूर्व प्रदेश की पश्चिम पूर्व प्रदेश? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं, दररोज 10 गोष्टींचा आराखडा करण्यापेक्षा एकच गोष्ट ठरवणे, 2च गोष्टी ठरवणे, कमीत कमी टास्क तयार करणे आणि त्या कमीत कमी टास्क पूर्ण करण्याच्या मागे लागणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. क्लिअर? व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद. तर लगेच काय करूया, जुलै महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जुलैला भरपूर दिवस असतात. राष्ट्रीय डॉक्टर दिवस, राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, चार्टर्ड अकाउंटंट दिवस, GST दिवस, वसंतराव नाईक जयंती, महाराष्ट्र कृषी दिवस आणि SBIचा स्थापना दिवस. त्यानंतर 2 जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस, 3 जुलै
जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस. या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी असतो आंतरराष्ट्रीय सहकार दिवस. यावर्षी पहिल्या शनिवारी या ठिकाणी तारीख आहे 6 जुलै. मग 6 जुलै 2024ला यावर्षी आपण आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून साजरा करणार आहोत. 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस. 12 जुलै जागतिक मलाला दिवस. 17 जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस. 18 जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस. 20 जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस. 23 जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती. 26 जुलै कारगिल विजय दिवस. 28 जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस. आणि शेवट एक आहे 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. ठीक आहे.